बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। आमच्या सरकारने विजेचे बिल माफ केले आहे, त्यामुळे आता कोणालाच बिल भरावे लागणार नाही। महाराष्ट्रात 1 कोटीहून अधिक लखपती दीदी बनवणार, तसेच 10 लाख मुलांना रोजगार देणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। धुळे येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। महाराष्ट्र सरकारकडून पहिल्या टप्प्यात 25 लाख लखपती दीदी बनवणार, तर पुढे 1 कोटीपेक्षा अधिक लखपती तयार करणार असल्याचे ते म्हणाले। तसेच 10 लाख मुलांना रोजगार देणार आहोत असंही ते म्हणाले। गुजरातला जाणारे पाणी महाराष्ट्रात अडवले जाणार असल्याचे नियोजन त्यांनी यावेळी सांगितलं। 9.24 TMC पाणी अडवून शेतात पाणी दिले जाणार आहे। आमच्या सरकारने विजेचे बिल माफ केले आहे, त्यामुळे आता कोणालाच बिल भरावे लागणार नाही। शेतकऱ्यांना 12,000 मेगावॅट वीज हरित वीज तयार करण्याचे नियोजन आहे। येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार असल्याचे ते म्हणाले। कोणत्याही शेतकऱ्याला विजेचं बिल भरावं लागणार नाही। आणि सोबत दुसरं काय केलंय? आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज लागते, त्यापैकी 12,000 मेगावॅटचं त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलर मध्ये कन्व्हर्शन सुरू केलंय, जे 1.5 वर्षात पूर्ण होणार आहे। उलट 4,000चं आता काम अजून चालू करतोय। 2 वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा विजेचा युनिट हा सोलरचा असणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज आम्ही देऊ, त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही। म्हणजे विजेचं बिलही नाही आणि 24 तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीचं सरकार या ठिकाणी करताय।